श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, या वर्षी पितृपक्ष कधी आहे, पितृपक्षाला एवढे महत्त्व का, या पितृपक्षात आपल्या पित्रांसाठी श्राद्ध का घालावं, तसेच आपल्या पित्रांची तिथी माहित नसली तर काय करावे, केव्हा कोणत्या दिवशी त्यांचे श्राद्ध घालावे, हे सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्त्व आहे। त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती लाभावी यासाठी पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केले जाते। असं मानलं जातं की जर पितरांसाठी श्राद्ध केले तर पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात, ज्यामुळे घरात सुख समृद्धी येते। तर या वर्षी पितृपक्ष जे आहे ते आजपासून सुरू होणार आहे। 7 सप्टेंबर 2025 रोजपासून सुरू होऊन रविवार 21 सप्टेंबर 2025 पर्यंत पितृपक्षाचा हा कालावधी राहणार आहे। या 15 दिवसाच्या कालावधीला पितृपक्ष म्हणतात किंवा महालय श्राद्ध असे सुद्धा म्हटलं जातं। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशीपासून या दिवसापासून तर कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंतच्या कालावधीला पितृपक्ष, पंधरवाडा तसेच श्राद्ध पक्ष सुद्धा म्हटलं जातं। या दरम्यान पिंडदान आणि तर्पण हे तारखेनुसार केले जातात। पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवसांमध्ये श्राद्ध आणि तर्पण केलं जातं। असं मानलं जातं की पितृपक्षातील श्राद्ध विधीने पितरांना मोक्ष मिळत असतो। आपल्या 3 पिढ्यातल्या पितरांच्या आपल्या निवासस्थानी आगमनाचा आणि वास्तव्याचा हा काळ समजला जातो। ज्या वेळेला 4थ्या पिढीला एखादा पूर्वज देहांत झाल्यानंतर पितृलोकात जातो, तेव्हा त्यांच्या पहिल्या पिढीतील जो पूर्वज पितृलोकात असतो तो स्वर्गलोकात जातो। यांचे कारण फक्त 3च पिढ्यातील पूर्वजांचा पितृलोकात स्थान असतो। या काळात पितृपक्षामध्ये देव त्यांना खाली त्यांच्या घरी पाठवत असतात। पूर्वज आपल्या निवासस्थानी येतात आणि ते 15 दिवस भ्रमण करतात। सर्व पितरी अमावस्येपर्यंत पूर्वज खाली असतात, त्यानंतर ते स्वर्गलोकामध्ये जातात। तर या काळात आपण त्यांच्या श्राद्ध करावं। त्यांचं जेव्हा आघारी देतो, नैवेद्य दाखवतो, तर ते नैवेद्य तर ते खात नाही, पण जे आपण आघारीच्या वासानेच ते तृप्त होऊन जातात। पितृपक्षामध्ये प्रत्येक पित्रांचे स्थान एका तिथीसाठी निश्चित केलेले आहे। त्यानुसार पूर्वजांचा त्या तिथीने मृत्यू झालेला असेल, त्यानुसार त्या तिथीला ठरलेल्या प्रमाणेच त्यांचा आपल्याला श्राद्ध घालायचं आहे। सर्वांनी या पंधरवाड्यात नाही तर प्रत्येक दिवशी आपल्या पित्रांसाठी सेवा केलीच पाहिजे। आपल्या स्वामी समर्थ मार्गात प्रत्येक वेळा सांगितलं जातं की जिथे कुठे पित्रांची सेवा केली जाते तिथे देव सुद्धा आशीर्वाद देतात। सर्वात आधी आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे, मगच आपल्याला देवांची, गुरूंची सेवा केली पाहिजे। या पंधरवाड्यामध्ये जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला आपल्या पित्रांसाठी सेवा करायची असते। त्यांच्या नावाने दान, धर्म, तर्पण तसेच पिंडदान करण्याला खूप महत्त्व आहे। या पंधरवाड्यात गाईला, कुत्र्याला तसेच कावड्यांना देखील आपण खायला देतो। यांना दिले की पित्रांपर्यंत पोहोचते असं मानलं जातं। म्हणून या पंधरवाड्यात न चुकता गाईला पोळी तसेच कुत्र्याला आणि कावड्याला सुद्धा खायला पोळी द्यायची असते। पित्रांपर्यंत पोहोचले तर ते सुद्धा तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात। गणरायांच्या विसर्जन झालं की भाद्रपद पौर्णिमेला हा पंधरवाडा सुरू होतो आणि या पंधरवाड्याच्या कालावधीमध्ये भाद्रपद अमावस्येला समाप्त होतो। या पक्षाला महाडाचा महिना किंवा मग तर्पणाचा महिना म्हणूनही ओळखलं जातं। पितृपक्षात आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपण श्राद्ध तर्पण विधी करत असतो, ज्यांना श्राद्ध कर्म असे संबोधले जाते। पित्रांच्या मृत्यू तिथीनुसार प्रतिपदा ते अमावस्या या दरम्यान श्राद्ध कर्म केलं जातं। जर एखाद्या व्यक्तींची आपल्याला तिथी माहित नसेल, सर्व पितरी अमावस्येला त्यांचा श्राद्ध करायचा असतो। तसेच सौभाग्यवती असतात ज्या स्त्री पूर्वज निधन झाल्या असतील, त्यांच्या श्राद्धासाठी अविधवा नवमी निश्चित केलेली आहे। त्यांच्या श्राद्धासाठी सवाष्ण भोजनासाठी बोलवायचं असतं। जर एखादी सवाष्ण स्त्री निधन झाली असेल तर तुम्हाला तिचे सुद्धा श्राद्ध करावं लागतं। तसेच जर तुमचे सासरे गेले असतील आणि त्यांचे सुद्धा तुम्हाला श्राद्ध घालावं लागतं। आधी जर सासू गेल्या तर त्यांचं पण तुम्हाला श्राद्ध घालावं लागेल आणि जर सासरे आधी गेले असतील तर फक्त सासू
सासऱ्यांचा घालावा लागेल। तर अशा प्रकारे सासू जर आधी गेल्या नंतर सासरे, तर दोघांचे त्या तिथीनुसार आपल्याला श्राद्ध घालायचे असतं। आणि जर सासरे गेले नंतर सासू गेली तर सासऱ्यांच्या तिथीला सासूचे पण आपण ताट वाढून त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो। यानंतर त्यांचे सासू सासरे आहेत पण आजोबा गेले असतील तर तुम्हाला त्यांच्या नावाने श्राद्ध घालायचं आहे। 3 पिढ्यांपर्यंत आपल्याला श्राद्ध घालायचा असतो। जर कुमारी वयामध्ये निधन झाले असेल तर अशा मुलामुलींच्या श्राद्धासाठी द्वादशी तिथी ज्याला आपल्याला श्राद्ध घालायचं असतं। याशिवाय ज्यांना या तिथींना आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करता आले नाही, त्यांना ही संधी मिळाली नाही, यासाठी सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपण सर्वांचे श्राद्ध घालू शकतात। ही तिथी योग्य मानली गेली आहे। या तिथीला कोणत्याही पूर्वजांचे श्राद्ध केले तर तरी सुद्धा चालतं। जर तुम्ही तिथीला श्राद्ध घातले तरी सुद्धा सर्व पितृ अमावस्येला तुम्हाला आघाडी करायची आहे। जे कोणी राहिलेले पितर असतील तर सर्व पितृ अमावस्येला सर्वांना श्राद्ध घातलं जाईल। त्याचबरोबर आता श्राद्ध जे आहे ते आपल्याला बरोबर 12 वाजता दुपारी घालायचं असतं। सकाळ आणि संध्याकाळची वेळ जी असते ते देवांची असते आणि पितरांची वेळ जी असते ते 12 वाजता म्हणजे दुपारी असते। आधी 10-11 वाजेला सुद्धा घालू नका। पितर हे 12 वाजता दुपारी पृथ्वीवर आपल्या घरी येतात। ते दुपारी 12 वाजेला येतात आणि 2-2:30 पर्यंत, त्यामुळे ते अग्नीतून घासातून ते भोजन करून पुन्हा निघून जातात। त्यांच्या पुढील पिढ्या आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करीत नाही, त्या पूर्वजांना पितृलोकात म्हणजेच यमलोकात राहावे लागतं। म्हणूनच पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध घालणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। अन्नदानासोबत वस्त्रदान, सुवर्णदान, धातुदान, पशुदान, गोदान अशी अनेक दाने यामध्ये केली जातात। घरामध्ये पूर्वजांचे श्राद्ध यथासांग झाले तर ते आपल्या त्या घरातील सर्वांना आरोग्य, सुख, समृद्धी आणि शांतता यासाठी आपल्याला आशीर्वाद देऊन जातात। स्वर्गाच्या दिशेने मार्गक्रमण करतात आणि या कालावधीत केले जाणारे पिंडदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून ते स्वर्गात असलेल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतं। तर अशा प्रकारे आपल्याला तिथी माहित असेल तर त्या तिथीलाच आपल्याला श्राद्ध करायचं आहे। पण जर तुम्हाला तिथी माहित नसेल किंवा कोणत्याही कारणाने त्या तिथीला करता नाही आलं तुम्हाला श्राद्ध, काही अडचण असेल किंवा राहिले असेल तर तुम्हाला सर्व पितृ अमावस्येला तो श्राद्ध घालायचा आहे। त्यांच्या नावाने सर्व पितृ अमावस्येला तुम्हाला श्राद्ध घालायचं आहे। या श्राद्ध विधीत आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंडपाने पूजन सुद्धा केलं जातं। तर अशा प्रकारे जे जमेल ते सेवा आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी करायची आहे, आपल्या पितरांसाठी करायची आहे, जेणेकरून ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।